नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत अणुऊर्जा क्षेत्रामध्ये भारताने एक ऐतिहासिक झेप घेतलेली आहे या संदर्भात माहिती. 8वा पोषण पंधरवडा 2026 हा नुकताच सुरू झालेला आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच नॅशनल क्वांटम मिशन यामध्ये देखील भारताने एक ऐतिहासिक अशी झेप घेतलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, रणसंवाद 2026 याची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मल्टी डोमेन ऑपरेशन्स. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 10 एप्रिल. 10 एप्रिल 1917 गांधीजींचे चंपारण्याला आजच्या दिवशी आगमन झालेले होते. 3 कठी या पद्धतीने नीळ लागवडीच्या सक्तीविरुद्ध त्यांनी सत्याग्रह चंपारण्य या ठिकाणी केलेला होता. परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला अशा फॅक्ट्स माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. 10 एप्रिल 1983 पासून इस्रोची इन्सॅट मालिका ही सुरू झालेली होती. ही भारतीय संचार आणि हवामानशास्त्राची कणा राहिलेली मालिका आहे. 10 एप्रिल 1955 योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी अशी चाचणी केलेली होती. 10 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 10 एप्रिल 1755 या दिवशी होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हानिमान यांचा जन्मदिवस असतो. 2026 म्हणजे यावर्षीची थीम आहे हार्मनी थ्रू होमिओपॅथी, हिलिंग बियॉन्ड बॉर्डर्स. 10 एप्रिल 1901 अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर धनंजय रामचंद्र तथा द.रा. गाडगीळ यांचा आज जन्मदिवस. 10 एप्रिल 1813 इटालियन गणिततज्ञ जोसेफ लाग्रांजे यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 10 एप्रिल 1965 स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 10 एप्रिल 1995 भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजेच PFBR कुठे उभारण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कल्पकम. तर अणुऊर्जा क्षेत्रामध्ये भारताने ऐतिहासिक अशी झेप घेतलेली आहे. तामिळनाडूतील कल्पकम अणुऊर्जा संयंत्र येथे भारताने अभूतपूर्व यश मिळवत क्रिटिकॅलिटी साध्य केलेली आहे. आता हे नेमकं काय आहे? तर प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर ही 500 मेगावॅट क्षमतेचा भारताचा पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. याची निर्मिती ही भाविनी म्हणजेच भारतीय नभिकिया विद्युत निगम लिमिटेड आणि IGCAR म्हणजेच इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च यांनी याची निर्मिती केलेली आहे. या यशाचे नेमकं वैशिष्ट्य काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा रिॲक्टर वापरापेक्षा अधिक इंधन निर्माण करतो. म्हणजे कितीही ऐतिहासिक अशी बाब आहे. कारण जेवढे इंधन हा वापरतो त्यापेक्षा अधिक इंधन हा तयार करतो आणि अशा पद्धतीचं हे जे काही यश आहे हे जगात फक्त रशियानंतर भारतानेच हे यश मिळवलेले आहे. म्हणजे जगातील भारत हा रशियानंतरचा दुसराच देश ठरलेला आहे. अमेरिका, फ्रान्स, चीन या देशांनाही अशा पद्धतीची टेक्निक हे साध्य करणं अजूनही जमलेलं नाही. आता हे भविष्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. थोरियम साठ्याचा प्रभावी वापर यामध्ये करण्यात येणार आहे. स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा निर्मिती यामध्ये होणार आहे. तसेच ऊर्जा आयातीवर अवलंबित्व कमी होणार आहे. एकूणच फास्ट ब्रीडर रिॲक्टर याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. फास्ट न्यूट्रॉन वापरून युरेनियम 238 पासून प्लुटोनियम 239 तयार करण्यात येतात आणि याचा फायदा म्हणजे सामान्य रिॲक्टरपेक्षा 60 ते 70 पट जास्त इंधन हे वापरते आणि थोरियम 232 चा भविष्यातील वापर हा सोपा करतो. आता एकंदरीतच PFBR हा थोरियम आधारित तिसऱ्या टप्प्याचा पाया आहे. त्यामुळे 3 टप्पे कोणकोणते आहेत या संदर्भात माहिती पाहूया. तर पहिला टप्पा आहे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर, ज्याला PHWR असे म्हटले जाते. दुसरा टप्पा आहे फास्ट ब्रीडर रिॲक्टर आणि तिसरा टप्पा आहे थोरियम आधारित ॲडव्हान्स रिॲक्टर, जो PFBR याचा पुढचा टप्पा समजला जातो. आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये युरेनियमचे भरपूर साठे जरी नसले तरी थोरियमचे जगामधील सर्वात जास्त साठे हे भारतामध्ये आहेत. त्यामुळे याचा वापर आपण प्रभावीपणे करू शकतो आणि भविष्यातील स्वच्छ इंधनाकडे आपली वाटचाल ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 8वा पोषण पंधरवडा 2026 हा कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 ते 23 एप्रिल.
तर 8वा पोषण पंधरवडा 2026 हा 9 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीसाठी नुकताच सुरू झालेला आहे. सुपोषित, सशक्त आणि विकसित भारत हे घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल हे समजले जात आहे. मिशन पोषण 2.0 या अंतर्गत पोषण सेवा अधिक मजबूत करत तंत्रज्ञानाच्या मदतीने निरीक्षण आणि लोकसहभाग वाढवून उत्तम परिणाम साधण्यावर भर दिला जात आहे. यंदाच्या पोषण पंधरवड्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर पहिल्या 6 वर्षात मेंदूचा जास्तीत जास्त विकास करणे, माता व बाल पोषणावर विशेष लक्ष देणे, मेंदू विकासासाठी प्रारंभिक उत्तेजन देणे, लहान वयात खेळावर आधारित शिक्षण देणे, स्क्रीन टाइम कमी करत पालक व समाजाची भूमिका ही अधिकाधिक जागृत करणे आणि अंगणवाडी अधिक सक्षम करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे हे यामधील मुख्य उद्दिष्टे आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताने किती किलोमीटर लांबीचा सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क हे नुकतेच विकसित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1000 किलोमीटर. नॅशनल क्वांटम मिशन यामध्ये देखील भारताने मोठी झेप घेतलेली आहे. भारताने क्वांटम तंत्रज्ञानामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 1000 किलोमीटर सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क यशस्वीरित्या विकसित केलेले आहे. हे आता जगातील सर्वात लांब नेटवर्कपैकी एक असणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झालेल्या मिशन नंतर अवघ्या 2 वर्षात ही कामगिरी केलेली आहे आणि ही 8 वर्षाच्या लक्ष्यापेक्षा खूपच पुढे आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस 2024 मध्ये हे अभियान सुरू केलेलं होतं त्यावेळेस 8 वर्षाचा हा कालावधी ठेवण्यात आलेला होता. परंतु भारताने अवघ्या 2 वर्षात ही झेप घेतलेली आहे. आता या यशाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? ज्यामुळे आपल्याला ही ऐतिहासिक असं प्रकरण आपल्याला नीट लक्षात येईल. भारतीय स्टार्टअप QNU लॅब्सद्वारे हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे. संरक्षण, बँकिंग व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत सुरक्षित असे कम्युनिकेशन या नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत करण्यात येत आहे. पाण्याखाली व जमिनीखालील कार्यक्षम तंत्रज्ञान यामध्ये आहे. क्वांटम स्टार्टअप्सना सरकारचा मोठा पाठिंबा आहे आणि बायोसेन्सर, जीन थेरपी, क्वांटम पोझिशनिंग यासारख्या अत्याधुनिक संशोधनावर यामध्ये काम देखील सुरू आहे. त्यामुळे ही संपूर्ण वैशिष्ट्य नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत येतात आणि हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. राज्यातील पहिली PPP तत्वावरील शाळा ही कुठे उभारली जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे. राज्यातील पहिली PPP तत्वावरील शाळा ही पुण्यामध्ये उभारण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील खानवडी जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव आहे, या ठिकाणी ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा उभारण्यात आलेली आहे. ही राज्यातील पहिली सार्वजनिक खाजगी भागीदारीवर म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा पद्धतीचा ही आहे आणि ही PPP तत्वावर चालणारी ही शाळा आहे. याची ठळक वैशिष्ट्य काय आहेत? तर CBSE संलग्न जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेमध्ये देण्यात येणार आहे. डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा यामध्ये असणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत न्याहारी, भोजन, गणवेश आणि वाहतूक देखील यामध्ये असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन नुकतंच होणार आहे. या शाळेची क्षमता व रचना कशी आहे? तर बालवाडी ते 12वी पर्यंतचं शिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. सुमारे 2000 विद्यार्थ्यांची क्षमता यामध्ये असणार आहे. सुरुवातीला 260 विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश असेल आणि पुढील वर्षांपासून निवासी म्हणजेच रेसिडेन्शियल सुविधा यामध्ये असणार आहेत. यामध्ये निधी आणि व्यवस्थापन याचं कसे असणार आहे? तर CSR अंतर्गत 21 कोटी आणि 15 कोटी शासनामार्फत अशा पद्धतीचा निधी या शाळेला मिळणार आहे. क्रिस्टल हाऊस इंडिया या कंपनीमार्फतच शाळा याचं संचालन करणार आहे आणि जिल्हा परिषदेचे प्रशासकीय नियंत्रण देखील यामध्ये असणार आहे. त्यामुळे त्याला PPP तत्वावरील शाळा समजले जात आहे आणि राज्यातील पहिली PPP तत्वावरील शाळा कुठे आहे? तर या ठिकाणी आणि पुण्यातील कोणत्या गावात असा जर स्पेसिफिक क्वेश्चन आला तर पुण्यातील खानवडी जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव आहे या ठिकाणी ही शाळा उभारण्यात येत आहे. पुढचा प्रश्न. जागतिक बँकेनुसार 2026-27 मध्ये भारताचा अपेक्षित विकास दर किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6.6%. भारताच्या विकास दराचा जागतिक अंदाज आता नुकताच समोर आलेला आहे. वर्ल्ड बँकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर हा 6.6% राहील असे सुधारित भाकीत जाहीर केलेले आहे. GST कपातीमुळे सुरुवातीला ग्राहकांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा किमतीमध्ये वाढ झाली आणि यामुळे विकासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता फक्त वर्ल्ड बँकच नाही तर इतर संस्थांचे अंदाजही आता समोर आलेले आहेत. RBIने आपला भारताचा अंदाज हा 6.9% ठेवलेला आहे. IMFने 6.6%, OECDने 6.1% तर मुडीज रेटिंगने 6% अंदाज
हा वर्तवलेला आहे. आता एकूणच चित्र पाहता जागतिक अनिश्चितता असूनही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. देशांतर्गत मागणी व निर्यातीमुळे वाढ कायम आहे. तसेच भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारत हा फास्ट ब्रीडर तंत्रज्ञानामध्ये जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.